दत्त म्हणजे काय हो? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. दत्तात्रय हे केवळ एक देवतेचे नाव नाही, तर एक संजीवनी शक्ती आहे. ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप म्हणून ओळखले जाते, जे विश्वाचे पालन, संहार आणि निर्माण करणारे आहेत. दत्तात्रयांची शिकवण एक शाश्वत तत्वज्ञान आहे. आज आपण ज्या पवित्र स्थळांवरती जाणार आहोत, ते स्थळ केवळ भौतिक नाहीत, तर ते आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र आहेत. चला तर या पवित्र स्थळांची सफर करूया आणि दत्ताच्या कृपेचा अनुभव घेऊया. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा आपला प्रवास पिठापूरचा आहे आणि आपण दत्त दर्शनासाठी पिठापूर येथे जात आहोत. तर हे जगातील महान असं एक पीठ आहे. हे तीर्थक्षेत्र म्हणजे दत्तात्रय प्रभूचा मनुष्यरूपी पहिला अवतार घेतलेलं श्रीपाद श्रीवल्लभ यांचं जन्मगाव. आमचा प्रवास कल्याणवरून सकाळी सुरू झालेला आहे. तर संपूर्ण दिवस प्रवासामध्ये आणि रात्रसुद्धा गेली. दुसऱ्या दिवशीची पहाट उगवलेली आहे आणि आपल्याला दिसत असेल किती धुकं आहे. सर्वत्र धुकं पसरलेलं आहे आणि या धुक्यामध्ये मस्त आपल्याला आजूबाजूला नारळाची झाडं, पाणी, तसेच भाताची शेती. भरपूर प्रमाणामध्ये या भागामध्ये भाताची शेती केली जाते. या भागामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये नारळाची झाडं आणि सर्वत्र भाताची शेती हेच बघायला मिळणार आहे. सकाळचं मस्त मनोरम्य असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आमचा हा सकाळचा प्रवास चालू आहे. तर आता गोदावरी ही नदी आपल्याला लागणार आहे. गोदावरी नदीचं नाव हे रेल्वे स्टेशनला दिलेलं आहे आणि आता आपल्याला लवकरच गोदावरी नदीचं दर्शन होणार आहे. गोदावरी नदीस आंध्र प्रदेशाची जीवनवाहिनी समजतात. ही नदी दक्षिण गंगा म्हणूनही ओळखली जाते. नदीचा प्रवाह खूप मोठा आहे आणि एवढ्या मोठ्या प्रवाहाची नदी मी पहिल्यांदाच बघितली आहे. या नदीचं पात्र किती मोठं आहे त्याचा सविस्तर व्हिडिओ मी पुढे आपल्याला दाखवणार आहे. तर आपल्या लक्षात येईल की खरोखर या नदीचं पात्र किती मोठं आहे. ही नदी फक्त महाराष्ट्र किंवा आंध्र प्रदेशमध्येच नाही, तर छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिसा या राज्यामध्येही ही नदी वाहत असते. तसेच गोदावरी नदीचं जुनं नाव म्हणजे गौतमी या नावानं ही नदी ओळखली जायची. तर या नावावरूनच गोदावरी असं नाव पडलेलं आहे आणि काही भागामध्ये हिला दक्षिण गंगा सुद्धा म्हणतात. तर आता आपण नदीचं संपूर्ण पात्र बघत आहात. तर आपल्या लक्षात येईल की खरोखर ही नदी किती मोठी आहे. दक्षिण भारतातली सर्वात मोठी नदी गोदावरी. गंगा नदीनंतर भारतातली सर्वात मोठी दुसरी नदी म्हणजे गोदावरी. म्हणून हिला दक्षिण भारतामध्ये वृद्धगंगा आणि महाराष्ट्रामध्ये ही नदी नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर पहाडातून ही नदीचा उगम आहे असं म्हणतात. जोपर्यंत नदी संपत नाही तोपर्यंत आपण दत्तगुरूच्या नावाचा जयघोष करूया.
आपण पिठापूर येथील मंदिरातील दत्तगुरूंचा जयघोष आता ऐकलेला आहे, तर आपल्या लक्षात आलं असेलच नदीचं पात्र किती मोठं आहे. तर लगभग आता आपलं स्टेशन जवळ येत आहे आणि आता पिठापूर हे स्टेशन आलेलं आहे आणि इथे आपण उतरणार आहोत. पिठापूरला माझे 2 भाऊ, माझ्या वहिन्या, आई, 2 भाच्या, बहीण आणि आम्ही दोघं, असं सर्व मिळून आमचा 10 लोकांचा हा प्रवास आता चालू झालेला आहे पिठापूरचा. तर आम्ही प्रायव्हेट वाहन करून पिठापूर येथे आलेलो आहे, म्हणजेच मंदिराजवळ आलेलो आहे. आणि पिठापूर स्टेशनपासून मंदिर हा एरिया 2 किलोमीटरपर्यंत आहे. तर येथे आपल्याला भरपूर रूम अवेलेबल आहेत. आपण ऑनलाईनही बुकिंग करू शकता किंवा येथे आल्यानंतरही आपल्याला रूम मिळू शकतात. तर बघा, येथे आल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली का प्रत्येक दुकानासमोर किंवा घरासमोर अशा प्रकारच्या रांगोळ्या आहे. हे मला खूप आवडलेलं आहे की एकही दार किंवा एकही दुकानाचा समोरचा भाग तुम्हाला रिकामा दिसणार नाही. खडूने ह्या रांगोळ्या काढल्या जातात. फळ्यावर लिहायचा जसा खडू असते त्याच्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये हा चॉक इथे विकत मिळतो आणि त्याच्यानेच अशा रांगोळ्या काढल्या जातात. आधी जमिनीवर पाणी शिंपडले जाते आणि त्यानंतर ओल्या जमिनीवर ह्या रांगोळ्या काढल्या जातात. तर आम्हीही 2 ते 3 चॉक विकत घेतले आहे आणि मंदिरासमोर अशा प्रकारे आता रांगोळी काढत आहे. येथे राहण्यासाठी भरपूर सुविधा आहे. हॉटेल्स आहे, आश्रम आहेत, तसेच स्वामी समर्थांचं मठही आहे. तर तेथे आपण ऑनलाईन बुकिंग करून येथे राहण्याची सोय करू शकता. तर बघा, अशा प्रकारचे येथे चॉक विकत मिळतात आणि त्यानेच अशा रांगोळ्या काढल्या जातात. तर हे आहे श्रीपाद वल्लभांचं संस्थान म्हणजेच मंदिर. तर आम्ही सकाळी 9:30 ते 10पर्यंत पिठापूरला आलेलो. त्यानंतर रूम केली, आंघोळी केल्या आणि आता दत्तात्रयांच्या दर्शनाला आलेलो आहे. तर हे बघा, आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला ही मूर्ती डोळ्यासमोर येते. श्रीपाद वल्लभ, दत्तात्रय आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या येथे मूर्ती आहे.
5 माधव है, एक माधव पिठापुर, एक माधव बिंदु माधव काशी, वेणु माधव प्रयोगा, सेतु माधव रामेश्वरम, सुंदर माधव केरला। अच्छा। और 5 माधव, एक माधव पिठापुर माधव। अच्छा, ओके। कुंती महादेव स्वामी मंदिर पिठापुरम। तर असं म्हणतात की हे मंदिर इंद्राने तयार केलेलं आहे। इंद्राने 5 मंदिराची स्थापना केली, त्यापैकी एक मंदिर हे आपल्याला कुंती महादेव स्वामी मंदिर येथे बघायला मिळते। मंदिराबद्दलची सर्व माहिती येथे आपल्याला वाचायला मिळते। तर खूप छान असं हे मंदिर आहे। आणि आता आपण कुंती महादेव यांचं दर्शन घेणार आहोत। सकाळचं वातावरण आहे आणि सकाळी सकाळी आम्ही इथे दर्शनाला आलो, त्यामुळे जास्त गर्दी नाही। तर आता आपण दर्शन घेतलेलं आहे। विशेष म्हणजे या भागामध्ये सर्व मंदिरामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे येथे आपल्याला कुंकू, अष्टगंध आणि आणखी एक असे 2 ते 3 प्रकारच्या वाट्यामध्ये आपल्याला लावायला येथे कुंकू, अष्टगंध ठेवलेलं असते आणि त्याच्याच बाजूला आरसा, म्हणजे आरशात बघून आपण गंध, कुंकू किंवा अष्टगंध डोक्याला लावावं। ही गोष्ट मला खूप आवडली। आपली संस्कृती येथे बघायला मिळाली। तर खूप छान असं हे मंदिर आहे, आपण बघत आहात। तसं बघितलं तर येथील सर्व मंदिरे अतिशय सुबक डिझाईन, कलाकृती आणि बांधकाम एवढं सुंदर आहे, मनमोहक आहे की त्या मंदिराकडे आपल्याला बघावं असं वाटते, त्याचं निरीक्षण करावं असं वाटते। आता पुढचं मंदिर आहे कुकुटेश्वर स्वामी मंदिर। तर येथे आता आपण दर्शनाला जात आहोत। येथून आत एंट्री केल्यानंतर आपल्याला खूप मोठा तलाव आणि तलावामध्ये गयासूर नावाच्या राक्षसाची झोपलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते। तसेच या जागेला दक्षिण काशीही म्हणतात। तर आपण बघत आहात खूप मोठा परिसर आहे आणि या परिसरात बरीच लहान मोठी मंदिरे आहेत। विष्णुपद, गयासूरपद, गणपती मंदिर, श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर, नवग्रह मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, अन्नपूर्णा मंदिर इत्यादी मंदिर इथे आपल्याला बघायला मिळतात। समोर जे मंदिर दिसत आहे ते आहे स्वामी समर्थांचं मंदिर।
तर या मंदिरामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील संपूर्ण सण, संस्कृती याची जाणीव, याची ओळख चित्रातून, मूर्त्यातून आपल्याला बघायला मिळते. तर येथे आता आपण दर्शनाला जात आहोत. त्यानंतर आहे वेणुगोपाल स्वामी मंदिर, म्हणजेच व्यंकटेश्वर स्वामी मंदिर. तर येथे आपण आता आलेलो आहे. ध्याना
आता आपण ज्या मंदिरामध्ये आलेलो आहे तर येथे आपल्याला संपूर्ण राम दरबार बघायला मिळतो आणि 10 मजली हे मंदिर आहे. त्याच समोर आणखी आपल्याला एक मंदिर बघायला मिळते, तेही एवढंच उंच आहे. तर येथे आता आपण आलेलो आहे आणि या मंदिरामध्ये अशा प्रकारचे आरसे लावलेले आहे की आपल्याला दोन्ही साईडला आपले असंख्य चेहरे या आरशामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तसेच आजूबाजूचा परिसरही या आरशामध्ये आपल्याला बघायला मिळतो. डाव्या मजल्यावरून आपण पिठापूर शहर बघत आहोत आणि बघा समोर परत दुसरं मंदिर 10 मजली आहे, हे आपल्याला दिसलेलं आहे. तर संपूर्ण पिठापूर आणि या मंदिरावर प्रत्येक माळ्यावर अशा प्रकारच्या मूर्त्या तयार केलेल्या आहे आणि असं नक्षीकाम आहे. खूप सुंदर नक्षीदार असं हे मंदिर आहे. येथे बरीच मंदिरं आहे, परंतु याचे नाव त्या भाषेमध्ये लिहिले असल्याने आपल्याला लक्षात राहत नाही. तर आपल्याला जर या मंदिराचं नाव काय आहे माहीत असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवावं. आता आपण ऐश्वर्या म्हणजेच अंबिका माता मंदिर येथे आलेलो आहे. तर हा संपूर्ण परिसर अंबिका माता मंदिर येथील आहे. खूप मनमोहक सुंदर अशी ऐश्वर्या म्हणजेच अंबिका मातेची डाव्या बाजूला मूर्ती आहे, म्हणजेच मंदिर आहे आणि येथे हनुमंताचं छोटंसं या झोपडीमध्ये मंदिर आहे, म्हणजेच एक प्रकारची कुटिया आहे हनुमंताची. तसेच याच परिसरामध्ये रामाचंही खूप सुंदर काळ्या मूर्तीमध्ये मंदिर आहे. जशी अयोध्येला मूर्ती आहे तशीच हुबेहूब येथे श्रीराम प्रभूची मूर्ती आहे. तर तेथे जाऊन आपण दर्शन घेतलेलं आहे. मंदिराच्या परिसरामध्ये अशा प्रकारचं हे झाड आणि त्याला ही फुलं आलेली आहेत आणि ही फुलं गळून पडलेली आहे. तर या फुलांचा वास खूप छान आहे, सुंदर आहे. तर मी लहान असताना शाळेमध्ये हेच झाड होतं आणि सकाळी सकाळी आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा झाडाखाली असंख्य फुलांचा सळा पडलेला असायचा आणि ते फुलं आम्ही वेचून त्याची वेणी बनवायचो, गजरा बनवायचो आणि केसांमध्ये मळायचो. तर इथे हे झाडं बघून, फुलं बघून त्या गोष्टीची मला आठवण आलेली आहे आणि काही फुलं मी वेचून घेतलेली आहे. अशी बरीच मंदिरे आहेत पिठापूरमध्ये जिथे आपण जाऊन दर्शन घेऊ शकतो. परंतु या मंदिराची नावं आणि त्याची माहिती जाणून कशी घ्यायची हे थोडंसं मुश्किल आहे, कारण येथील भाषा वेगळी असल्यामुळे ती भाषा आपल्याला समजत नाही आणि येथील लोक जे आहेत तेही काय बोलतात ते आपल्याला कळत नाही. जवळपास 80 ते 90% लोकांना हिंदीही समजत नाही. फिरून फिरून थकवाई आला आणि भूकसुद्धा लागलेली आहे. तर ज्या ठिकाणी व्हेज हॉटेल असेल त्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे आणि मेंदूवडा, साऊथचा फेवरेट मेंदूवडा, इडली वडा किंवा इडली सांबार, डोसा हे येथील प्रसिद्ध नाश्त्याचे प्रकार आहेत. तर आम्ही मेंदूवडा सर्वांनी घेतलेला आहे आणि आता आम्ही त्याचं आस्वाद घेत आहे. टेस्ट खूप छान आहे. त्यांची बनवायची पद्धत आणि त्यांचे मसाले, त्याच्यामुळे सांबार अतिशय चविष्ट आहे. तर बघा माझ्या भाच्यासुद्धा सांगतात की टेस्टी आहे म्हणून. आता आपण सूर्यनारायण मंदिर येथे आलेलो आहे. हे मंदिर बघूनच आपल्याला समजते की हे मंदिर कशाचं असेल. तर सूर्यनारायणाचं चित्र आहे म्हणून सूर्यनारायणाचं मंदिर आहे हे लक्षात आलं. तुमच्याही कदाचित बघून लक्षात आलं असेलच. थोडं पुढे गेल्यानंतर वाटेमध्येच आपल्याला कार्तिकेय मंदिर लागलेलं आहे, परंतु मंदिर बंद असल्यामुळे आपण येथे दर्शन घेऊ शकलो नाही.
कारण मंदिराची ठराविक वेळ आहे आणि त्या वेळात जर आपण गेलो तरच आपल्याला दर्शन मिळते. आता आपण ज्या मंदिरामध्ये जात आहोत ते आहे गणपतीचं मंदिर. कारण बोर्डावरती आपल्याला गणपतीचं चित्र दिसत आहे, म्हणून गणपतीचंच मंदिर असावं. अतिशय नयनरम्य सरोवर, नारळाची झाडं अशा ठिकाणी हे गणपतीचं मंदिर आहे. तर तेथे आता आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे. जवळपास सर्वच ठिकाणी कॅमेरा, मोबाईल नेण्यास सक्त मनाई असल्याने आपण मंदिर किंवा मंदिरातील मूर्त्या किंवा देवतांचे फोटो, व्हिडिओ आपल्याला दाखवू शकत नाही. म्हणून फक्त आजूबाजूचा परिसरच आपल्याला दाखवत आहे. खूप प्राचीन असं हे महादेवाचं मंदिर आहे. तर येथेही आपण दर्शनाला आता आलेलो आहे. येथे आल्यानंतर मला त्र्यंबकेश्वरच्या मंदिराची आठवण आली. ज्याप्रमाणे त्र्यंबकेश्वरला मंदिर आहे शंकराचं, त्याचप्रमाणे हे मंदिर मला जाणवलेलं आहे. तर येथे आपण दर्शनासाठी आता आलेलो आहे. साऊथमध्ये खूप मोठी मोठी देवी देवतांची मंदिरं आहेत. उंचच उंच त्यांची शिखर आहे, म्हणजेच कळस आहे. जणू काही असं वाटते आपल्याला की या मंदिराची कळस, हे शिखर आकाशाला गवसणी घालत आहे. मंदिरावरती केलेलं कोरीव काम, तसेच मंदिरावरती विविध प्रकारचे देवी देवतांचे मूर्त्या आणि विशेष म्हणजे अशी बरीच मंदिरं आहे की ते कलरफुल आहेत. येथील साधेपणा आणि संस्कृती मनाला खरोखर मोहून घेते. म्हणून एक वेळ तरी साऊथची यात्रा जरूर करावी. आता आपण शेवटचं ठिकाण म्हणजे काकीनाडा समुद्रकिनारा येथे जात आहोत. तर काकीनाडा हे ठिकाण आहे पिठापूरपासून 15 किलोमीटर अंतरावरती. तर संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावरती येऊन समुद्राची मजा, लाटाची मजा घेणं खूप छान वाटते. सूर्य मावळतीला येत आहे आणि संध्याकाळचं मस्त वातावरण आहे. अशा प्रकारे पिठापूरची यात्रा आपली संपूर्ण झालेली आहे. जे जे प्रसिद्ध ठिकाण आहे त्याची माहिती तसेच त्याचं दर्शन आम्ही आपल्याला घडवलेलं आहे. आता आपला हा शेवटचा पिठापूरचा प्रवास आहे. लवकरच आपण कुरवपूरला जाणार आहोत. तर तोही व्हिडिओ मी लवकर अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मंडळी.